तर आज आपण शेवयाची खीर कशी बनवायची याचा व्हिडिओ बघतोय। अगदी घरच्या साहित्यापासून ही खीर बनते। यासाठी वेगळं काही साहित्य आणायची गरज लागत नाही आणि फक्त दुधापासून आपण ही खीर बनवतोय। तर पाहूयात ही खीर कशी बनवली। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खूप साऱ्या सिक्रेट टिप्स मी यामध्ये सांगितलेले आहेत। इथं सगळ्यात आधी यासाठी लागणारं साहित्य पाहूयात। इथं मी अर्धा ते पाऊण लिटर दूध घेतलेलं आहे, शेवया घेतलेल्या आहेत, साजूक तूप घेतलेलं आहे, त्याचबरोबर बेदाणे घेतलेले आहेत किंवा मनुका, काजू घेतलेले आहेत, बदाम घेतलेले आहेत। याच्याऐवजी तुम्हाला आणखी कुठले ड्रायफ्रुट्स आवडत असतील तर ते देखील घेतले तरी चालतील। साखर घेतलेली आहे, वेलची घेतलेली आहे आणि हे काय आहे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओत सांगेन। तर हा आहे आपल्या आजच्या रेसिपीचा सिक्रेट साहित्य। तर हे कशासाठी वापरतात हे तुम्हाला पुढे व्हिडिओत कळेलच, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इथं आता मी एक भांडं गरम करायला ठेवलेलं आहे। आता यामध्ये मी 1 चमचा तूप टाकून घेणार आहे आणि ते पूर्णपणे वितळवून घेणार आहे। तूप जास्त टाकायची गरज नाही, अगदी 1 चमचाभर तूप पुरेसं होतं। तर आता हे तूप मी सगळ्यात आधी वितळवून घेणार आहे। तूप वितळल्यानंतर यामध्ये आपण शेवया टाकून घेणार आहोत। या शेवया टाकल्यानंतर पटपट हलवायच्या आहेत जेणेकरून खाली लागणार नाहीत। तर या शेवया भाजताना 1 चमचाभर तूप पुरेसं होतं, जास्त टाकायची गरज नाही। 3 ते 4 मिनिटं या शेवया मी भाजून घेणार आहे, कारण या अगोदरच भाजलेल्या शेवया असतात। आता यामध्ये मी आपण घेतलेले ड्रायफ्रुट्स म्हणजे बदाम, काजू आणि मनुका टाकून घेणार आहे। ते पण मी यामध्येच भाजून घेणार आहे, जास्त नाही, अगदी 1 ते 2 मिनिटं मी हे भाजून घेणार आहे या शेवयांबरोबर। तर इथं आपली 1 ते 2 मिनिटं झालेली आहेत। हे सगळं भाजायला मला 5 ते 6 मिनिटं लागली। तर इथं तुम्ही बघू शकता आपल्या शेवयाचा कुठेही रंग बदललेला नाही। आता यामध्ये जे दूध घेतलं होतं ते टाकून घेणार आहोत। तर इथं दूध गरम केलेलं असलं तरी देखील चालेल किंवा कच्चं दूध असलं तरी देखील चालेल। दूध टाकून घेतल्यानंतर हे आपण हलवून घेणार आहे आणि 10 ते 15 मिनिटं या शेवया व्यवस्थित अशा शिजवून घेणार आहे। इथं दुधाची क्वांटिटी थोडी जास्त दिसत असली तरी या शेवया शिजल्यानंतर हे घट्ट होतं आणि आपल्याला जसं हवं तसं याचं टेक्स्चर तयार होतं। तर इथं तुम्ही बघू शकता आपलं दूध घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि शेवया शिजून फुगायलाही सुरुवात झालेली आहे। तर इथं आणखी एक लक्षात ठेवायचं म्हणजे कधी-कधी काय होतं की आपण खीर बनवतो आणि शेवया ज्या आहेत त्या थोड्या सपक लागतात आणि दूध जे आहे ते गोड लागतं। तर हे टाळण्यासाठी तुम्ही पाण्यात शेवया शिजवून त्यामध्ये साखर टाकली तर शेवयातला ही गोड चव येते आणि आपल्या दुधाला देखील येते। तसं केलं तरी चालेल, पण मी अशा पद्धतीनं बनवते। तर इथं तुम्ही बघू शकता या दुधामध्ये आपल्या शेवया खूप छान अशा शिजलेल्या आहेत। तर आता मी यामध्ये टाकणार आहे आपल्या रेसिपीचा आजचा सिक्रेट पदार्थ। तर हा आहे खायचा सोडा। तर हा याच्यासाठी टाकायचा आहे की कधी-कधी काय होतं की साखर टाकल्यानंतर आपलं दूध फाटतं आणि आपली पूर्ण खीर खराब होऊन जाते। तर त्यासाठी अगदी चिमूटभर सोडा यामध्ये टाकायचा आहे। आपली खीर कधीच फाटणार नाही आणि कधी वायाही जाणार नाही। या आधी कुणाकुणाची खीर फाटलेली असेल तर कमेंट करून सांगा आणि ही ट्रिक वापरून पहा, अजिबात खीर फाटणार नाही। तर आता यामध्ये मी साखर टाकून घेतलेली आहे। साखर तुमच्या आवडीप्रमाणे टाका, कुणाला गोड हवं असतं, कुणाला कमी गोड हवं असतं, तर त्यानुसार यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे। आता यामध्ये मी वेलची टाकून घेणार आहे आणि हे पुन्हा एकदा हलवून घेणार आहे। तर मी आधी सांगितलं होतं की दूध जरी जास्त झालं तरी नंतर शिजून हे व्यवस्थित असं होतं। तर इथं तुम्ही बघू शकता खूप छान अशा पद्धतीने आपली
खीर शिजून तयार झालेली आहे आणि याला टेक्स्चर देखील खूप छान असं आलेलं आहे. आपली खीर कुठेही फाटलेली दिसत नाहीये. तर ही ट्रिक तुम्ही सुद्धा वापरून बघा. अशा पद्धतीने आपली खूप छान अशी खीर बनवून तयार झालेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की या अगोदर कुणाकुणाची खीर खराब झालेली आहे आणि ही ट्रिक वापरल्यानंतर कुणाची खीर चांगली झालेली आहे. सगळ्यांनी कमेंट करून सांगा. तर आता मी ही खीर एका छान अशा भांड्यात काढून घेणार आहे आणि याला थोडंसं गार्निशिंग करणार आहे. तोपर्यंत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा ही व्हिडिओ कसा वाटला ते आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.